तर हॅलो गाईज, तर आज आपण चाललेलो आहे बिग फॉरेस्टमध्ये कॅम्पिंग करण्यासाठी. तर आता पाऊस पण चालू झालेला आहे आणि मस्त हिरवळ पण पडलेली आहे. तर त्यामुळे आपण आज चाललेलो आहे कॅम्पिंगसाठी. तर ह्या साईडला म्हणजे 2 ते 3 किलोमीटर लांब एक ओल आहे. तर तिथे आपण कॅम्पिंग करणार आहे. तर पाहू शकता त्या ओलाचा विस्तार पण दाखवतो तुम्हाला, किती मोठा ओल आहे आणि तो खालच्या साईडला मिळतो. तर त्या साईडला आपण एक जागा बघितलेली आहे, तिथे आपण कॅम्पिंग करणार आहेत. तर माझा कुत्रा पण आलेला आहे, तो तिकडे मागं आहे, फिरतो आहे. आणि इकडे तुम्ही पाण्याचा प्रेशर पण दाखवतो. हा ओल आहे छोटावाला, इथून तर खालपर्यंत आहे. आणि तिकडे खालती आपण एक जागा बघितलेली, तिथे आपण कॅम्पिंग करणार आहेत. तर चला जाऊया आणि तिथे कॅम्प लावूया आपला. तर ओल खूप लांब होता, तर तिकडून आपण चालत चालत आलो. तिकडे दाखवलं तुम्हाला, तिथून आपण जास्तीत जास्त 10 मिनटाच्या अंतरावर चालत आलेलो आहे. आणि आता मी तुम्हाला ती जागा दाखवतो. तर गाईज दाखवतो तिथून मला जागा. येतोय मस्त प्रमाणात, तिकडून पण आहे. तर रात्री इथेच टेंट लावायला पाहिजे. इथे थोडं साफ करू आपण आणि इथेच टेंट लावूया. तर गाईज पहिले आपण ती जागा साफ करून घेऊया, त्याच्यानंतर आपण टेंट लावू. फायनली ही जागा क्लीन झालेली आहे. आता आपण टेंट लावून घेऊया. तर फायनली आपला टेंट हा लागलेला आहे. तर चला आता मॅगी बनवून घेऊया. आता भूक पण खूप लागलेली आहे. टेंट लावलेला आहे आपण, तर चला मॅगी बनवायला सुरू करूया. पहिले आग पेटूया आणि मग मॅगी बनवूया. आज मी कॅम्पिंगला येताना कोणकोणते इन्स्ट्रुमेंट आणलेले आहेत ते दाखवतो तुम्हाला. पहिले हे 1 लिटर पाण्याची बॉटल, गिप्पी, मॅगी, माचवीस, चम्मच, टोप, प्लेट्स आणि लाकडं, कारण का पावसाळ्यामध्ये जंगलातले लाकडं जलत नाही, त्यामुळे. त्याला आता भूक लागलेली आहे, मॅगी बनवून घेऊया. आणि सोलो व्हिडिओमध्ये बनून राहा. तर तुमचा भाऊचे व्हिडिओ आवडत असणार, लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. तर गाईज पहिले जाल पेटून घेऊया. चला. तरी पाणी टाकले आहेत खाली, कारण का बघू शकता पाणी टाकले, इथं पाणी आहे, त्यामुळे नाही तर जाल पेटणार नाही आपली. पाणी गरम झालेलं आहे, आपण मॅगी टाकून घेऊया.
गाईज फायनली आपण जेवण इकडे काढून आणलेलं आहे आणि अंधार पण खूप झालेला आहे, त्यामुळे आपण जेवण घेऊया. एकदम टेस्टी झालेलं आहे, एकदम टेस्टी. गाईज मी इकडे झोपणार आहे आणि गाईज तर चला बघूया. तर सकाळी बी एकदा तरी पण 12 वाजता एकदा बाहेर उठून बघणार आहे काय आहे का नाही बाहेरचा व्ह्यू. तर चला प्राणी पक्षी पण बघायचे आहेत आपल्याला. पण गाईज आता थोडं झोपूया कारण का थकलेलो पण आहे खूप. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. तर गाईज मी तुम्हाला वाटतोय का इथून जिवंत जाणार, कारण का इथे भूत आणि हे खूप असतात कारण का असं मला ऐकायला भेटलेलं आहे. तर गाईज आपण हा चॅलेंज घेतलेला आहे 24 आवर्स नाईट कॅम्पिंग. तर गाईज आता हे चॅलेंजमध्ये बनवून राहा. तो व्हिडिओ लास्टपर्यंत पहा.